मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आणि प्रदोष व्रताची कथा। तर ज्यांनी अधिक मासाचे कोणतेच पुण्य पाठ जप तप हवन केले नसणार तर फक्त हे 2 अध्याय सोमवारपर्यंत दररोज 5 दिवस ऐका, म्हणजे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि दररोज आपल्याला अधिक मासाचे 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर असे हे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। रोज 1000 गायी दान केल्याचे आपल्याला पुण्य लागेल आणि आपली कालावर विजय प्राप्ती होईल आणि महाकाल आपल्या सोबत राहतील। आपल्या मुलांना पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल। आईने ऐका आपल्या मुलासाठी, पतीने ऐका पत्नीने ऐका आपल्या पतीसाठी, घरातल्या सर्वांच्या सुरक्षा कवचसाठी। आणि एका जणाने पण हा अध्याय ऐकला तरी सुद्धा सर्वांना 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर आजचा शुक्र प्रदोष आहे, तर हे 2 अध्याय 5 दिवसपर्यंत रोज ऐका। अधिक मासाचे तुम्हाला खूप पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। हा अध्याय सर्व इच्छा कामना पूर्ण करणारा आहे। जो कोणी व्यक्ती घरात जास्त आजारी असेल तर त्याचं शिवलीला अमृताचा 11वा अध्यायाचं पाणी त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला प्यायला द्या। तर कसा करायचा, याचा संकल्प कसा घ्यायचा? 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, 1 पाण्याची बाटली या ग्लास, हातामध्ये पाणी घ्या की हा अध्याय मी रोज 7 दिवसपर्यंत ऐकेल असा संकल्प करा आणि मग हातातलं पाणी सोडून द्या। मग नंतर हा अध्याय संपूर्ण ऐकल्यानंतर त्या बाटलीभर पाणी आहे तुमच्याकडे, या ग्लास भरलेला आहे, त्याच्यात थोडीशी अगरबत्तीची थोडीशी रक्षा लावा आणि बाकीची रक्षा प्लेटमध्ये जमा करा, घरात शिंपडून द्या, आजारी व्यक्तीच्या कपाळी लावून द्या। हे पाणी त्याला प्यायला द्या। आजारपणा 7 दिवसातच त्याचा बरा होईल। ज्याला मूलबाळ नाही, मूलबाळ होत नाही आहे, त्याने सुद्धा हे पाणी सतत 7 दिवस हा अध्याय दिवसातून 3 वेळा ऐका आणि हे पाणी प्या। तर तुम्हाला 4 महिन्यातच रिझल्ट होईल आणि तुमच्या घरात पाळणा नक्की हालेल असा हा रामबाण उपायाचा हा अध्याय आहे। तर सर्वांनी हा अध्याय ऐकण्याचे करावे। श्री गणेशाय नमो नमः। ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीला अमृताचे प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो। म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात। आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो। 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करणारा स्वतः शंकर रूप होत असतो। त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात। 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, 1 रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्य मिळते। 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो। 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी। 1 मुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्यपूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो। 5 मुखी, 6 मुखी, 8 मुखी, 14 मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो। रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो। अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे। सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्यसंचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते। श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचा पुण्यसंचय असेल तरच प्राप्त होत असतो। तसे सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार गुरु, आढळ व निष्ठा, श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी हे सारे नेहमी पूर्वपुण्यानेच लाभत असतात। सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य संपन्न शरीर पूर्वपुण्यानेच प्राप्त होत असते। म्हणून फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता। राजा व प्रधान दोघीही अतिशय सद्गुणी होते। दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती। भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले। राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक। दोघंही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले। लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती। दोघे कुमार 5 वर्षांचे। त्याच्या माता आणि दासी त्यांना
उत्तम वस्त्रे नेसवत असत, तरतरचे अलंकार घालीत अत्तरे लावीत असत. पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असे. आपल्या सर्व अंगाला भस्म फासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा हे दोघंही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होत. त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली. अनेकानेक उत्तम उत्तम असे दागदागिने घातले. हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजानं दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालीत ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघीही अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते, त्रिकालज्ञानी असे होते. ते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणीत. त्यांनी राक्षसत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसांचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलस्त मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे हे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शबयोगींद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मले पण मात्र अतिशय आवडते. दोघी नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास त्या दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत अळटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीर सक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असं आणि विरसक्त शिवभक्त काय ते तुला सांगतो ते ऐक. फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल. तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डौलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघंजण तिच्याजवळ बसलेले राहत असत. तिची हिरे मानके लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराणे गच्च भरलेले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत होते. तिची नित्य कला पाहून सारे राजे माना ढालावून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. रोज लक्ष बिलोपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकळ पाळलेले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोरच बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः भान अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट व मरकट दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीग्राम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलल्याने सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळवले. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराच्या आदराने चौकशी करून त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले.
सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य व सुंदर असे रत्न कंकण दिले होते. इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही. कोणी पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागररूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यवर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी फक्त अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळी. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्याजवळ तेजस्वी दिव्यलिंग काढले व समोर ठेवले. ते लिंग पाहता जय जय चंद्रमुनी असे म्हणून महानंदा बदनात पुदनात स्मरणात लंगून गेले. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळण टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू अतिशय नीट सांभाळून ठेवले पाहिजे. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. तेव्हा हे तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडीवाळपणे सौदागरांना म्हणाले, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पा, माझ्या नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकट आहे, ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा येथे मंचकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाडण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग अशी आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे. हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली आणि सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले होते तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. दडदडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागररूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यथित अंतकरणाने सर्वत पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते, म्हणजे या 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पतीने धनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रात आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इत्यादी सर्वांचे सुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या आणि हरसाम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अगदी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवत असे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेल्या जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल आणि चमकणारा, माथ्यावर धारण केलेले अतिशय शीतल असे गंगेचे झुझू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोंडणी, कंठ हातात नेहमीचा त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरून म्हणून घेतले, गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले, सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झाले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली, त्यात तू पूर्ण खरी उतरलीस. तुझे पतिव्रते आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले आणि तेथे तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, ताण भूक सुद्धा लागत नाही, काम, क्रोध, दंड, दुःख यांचा जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपती होत्या अशा महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगली, पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदीने पाळलेले कुकुट आणि माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहेत. पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनास लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघंही पराशर ऋषींना
भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार करून घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत, अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो आहे. पण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्याचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर आपण शांत का? काय आहे? आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून सर्व सभा लगेचच दुःख सागरात बुडून जाल. मला याची पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितलेस माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागेल, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. बदसन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी ज्याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा बद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांच्या अंतकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंतपुरणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकीला असा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषीने राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर यावर उपाय आहे का? असेल तर मला सांगा, तो मी करेन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, अरे तूच धीर सोडला सपजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूतेंमती त्यावेळी चंद्र सूर्य नव्हती, ही सारी माया नव्हती, सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली होती. ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छाने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्रने, त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्या. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि 4 वेदांचा सार म्हणजे रुद्र अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात प्रत्यक्ष शिव आहे. ज्ञानाहून संपूर्ण अगदी श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे कुठेच नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे, सदाशिव आहे, हर साम सदाशिव आहे, महाकाल आहे असे महेशाने, भगवान शिवाने, भगवान शंकराने स्वतः सांगितले आहे की हा अध्यायात मी आहे स्वयं. हा रुद्र अध्याय जो कोणी फक्त मनापासून आणि भक्तिभावाने फक्त वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला शेअर करतात किंवा सांगतात, त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातात. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकरांच्याकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसुपुत्रांना हा रुद्र सांगितला आहे. तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावर हा अध्याय आलाय. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होतात. स्वर्गातले देवसुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात. असा हा रुद्रमहिमा या रुद्रमहिमा यावेळी फार वाढला होता. त्यामुळे यमपुरीमध्ये सुद्धा फार ओस पडली होती. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवरील स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले. अति महाराकात जाऊन पडले. यम आणि सेवकांना सांगितले की जो कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखा खूप त्रास द्या. जे कोणी शिव मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान असा भेदाभेद करीत असतील त्यांनाही मागे पुढे न पाहता नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राची पारायणे कर. शिवावर अभिषेकाचे सतत धारधर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळ. किंवा आपल्या इथे शतगटाची स्थापना कर. दिव्यवृक्षाची पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्राची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण तर ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे. तेव्हा मी हे ताबडतोब करतो, पण आपणच आचार्य म्हणून अभिषेक व 10,000 आवर्तने करावे ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेत तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेच प्रारंभ करा. राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन परस्त्री यांच्या विषयी त्यांच्या मनात मोडायचा आसक्ती नव्हती आणि पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगा वेगाने जाणारा सूर्याचा रथसुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला
कैलासावरून खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली आणि सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळा आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदनही थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रदक बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. त्या पराशर मुनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टोळून गेली. पाहतो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले की काय घडले बाळा, तुला आठवतं का? हो, चांगले आठवतं. नवे ते दृश्य अजून सुद्धा माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब चोळे तोंडाबाहेर आले होते. त्यांचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर पाचला होता. माझ्या अगदी जवळ आला. माझ्या दंडाला धरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 पुरुष तेथे अत्यंत तेजस्वी धावत आले आणि त्यांनी वेगंबर नेसलेले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत त्रिशूल होता आणि त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले. भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेले सर्व रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी ऐकली. त्याबरोबर राजा भद्रसेन सर्वांनी शंकराचा जय जयकार केला. सर्व ब्राह्मणांना लोटांगर घातले. स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्य बाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त झाले. त्याचवेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपणाहून मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला व राजाने सर्वांनी नारद मुनींची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येत आहे. त्या वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्र अनुष्ठार करून तू फार धन्य झालायस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तो भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? त्या मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी मला महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका पाहिली. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला मृत्यूगंड होता. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि नकळत आपल्या हातून अपराध झाला. त्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लिहिण्याने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाच्या तुटलेच्या झालेल्या अतिशय आनंद पित्यात आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होता आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला किंवा ऐकला म्हणजे तो माणूस शिवरूप होऊन जातो. तेच त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून तो मुक्त होऊन जातो आणि त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. नंतर नारद मुनी गुप्त झाले आणि आपल्या पतीला अखंड दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. मग नंतर भद्रसेनाने राजाने अपार दक्षिणा दिल्या आणि आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला की जे पण हे आख्यान वाचतील, ऐकतील किंवा कोणाला सांगतील, शेअर करतील त्यांना अतिशय मुलांना, पतीला, स्वतःला, पूर्ण परिवाराला दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला, ऐकला, शेअर केला म्हणजे त्या माणसाला मिळेल. पापिताची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय त्रिकाळ 3 वेळा जर वाचला, ऐकला, शेअर केला तर आलेली मोठी भयानक संकटे, गंडांतरे, मृत्यूगंड दूर होईल. या कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानासह वानप्रस्थाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेले. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले आणि दोघे तेथे ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने आहे. नेहमी ऐकला म्हणजे 11 रुद्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान जो कोणी करतात तर त्यांना कसल्याही प्रकारची ग्रह पीडा, पिशाच पीडा, रोग पीडा कधीही त्याला बाधत नाही. जो कोणी याद द्यायला नुसते खोटे आहे असे सुद्धा बोलले
तरी तो अतिशय अल्पायुष्य होईल, त्याचे आयुष्य कमी होईल, म्हणून हा अध्याय खोटे आहे असे कधीही म्हणू नये. अशा माणसाची संगतसुद्धा धरू नये, त्याला कायमचे वाईट टाकावे. जर विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू येईल, म्हणून अशा नास्तिकाची संगत अजिबात धरू नये. ज्यांना शिवलीला अमृताचे पुरे 15 अध्याय वाचणे शक्य नाही त्यांनी हा एक अध्यायाचा रोज पारायण करावे. 7 दिवसातच चांगला रिझल्ट दिसेल. हा अध्याय जरूर वाचावा, ऐकावा, कोणाला सांगावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळेल, 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल, त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असेल. तर असा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय होता. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपण प्रदोष व्रताची कथा ऐकूया. प्रदोष व्रत कथा. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका गावात एक गरीब ब्राह्मणी राहत होती. तिचा नवरा निर्वतल्यामुळे ती आपल्या मुलाला सोबत घेऊन पोट पाण्यासाठी भीक मागत असे. एके दिवशी ती फिरत असताना तिला एक आजारी राजकुमार धर्मगुप्त भेटला, ज्याच्या वडिलांचे राज्य शत्रूने हिरावून घेतले होते. ब्राह्मणीने त्या राजकुमाराला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले. एके दिवशी ती तिन्ही बालकांना घेऊन सांडिल्य ऋषीच्या आश्रमात गेली. तेथे ऋषींनी तिला प्रदोष व्रताचे महात्म्य व पूजा विधी सांगितले. त्या बालकांनी नियमाने प्रदोष व्रत करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी राजकुमार वनाचा मार्गक्रमण करत असताना त्याला गंधर्व कन्या राजकन्या अशुमती भेटली व त्या दोघांचा गंधर्व विवाह झाला. प्रदोष व्रताच्या प्रभावाने राजकुमाराने गंधर्वाच्या मदतीने आपल्या शत्रूचा पराभव केला आणि आपले राज्य परत मिळवले. तेव्हापासून त्या राज्यात इतरत्री प्रदोष व्रताची परंपरा सुरू झाली. तर अशी ही छोटीशी प्रदोष व्रताची कथा होती. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल.